नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आज जो विषय आपण घेऊन आलोय हा एक नवीन दृष्टिकोन देणारा विषय आहे. थोडंसं या परंपरा मनाला पटताना रुजताना त्रास होईल, कारण अनेक वर्षापासून ज्या परंपरांचा पगडा आपल्या मनावरती बसलेला असतो, ज्या अंधश्रद्धेचा पगडा आपल्या मनावरती बसलेला असतो, त्या मोडताना थोडासा त्रास होतो. परंतु त्याच्या पाठीमागचं जर सत्य आपण जाणून घेतलं तर त्याची भीती देखील वाटणार नाही. मी जो आज विषय घेऊन आलोय तो विषय असा आहे की आपण तुळजाभवानीचे असो, येडेश्वरीचे असो, उदाहरणार्थ ज्या ज्या देवींना काही परडी असते ना, बांबूपासून बनवलेली माळ परडी, ही जी परडी आहे ही काही कारणास्तव आपण माघारी सोडायची वेळ आलेली असते. अशा वेळेला आपणास एक सल्ला दिला जातो की परडी घ्या आणि देवीच्या मुख्य ठिकाणी नेऊन सोडा. आणि आपण तेच करतो, ती परडी घेतो, देवीच्या ठिकाणी नेऊन ठेवतो. परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर देवीच्या ठिकाणी असं काही त्यांनी गोडाऊन वगैरे काय केलंय का की इथं आणा आणि सर्व परड्या सोडा? अजिबातच नाही. तर या ज्या परड्या आहेत अक्षरशः रस्त्याच्या कडेला, झाडाच्या खाली, खड्ड्यामध्ये वाटेल त्या ठिकाणी सोडल्या जातात. आणि आम्ही काहीतरी फार मोठं पुण्य मिळवलं या आविर्भावामध्ये आपण घरी निघून जात असतो. परंतु ज्या श्रद्धा आणि विश्वासानं तुम्ही ही परडी घरी नेलेली आहे, या परडीची त्यानंतर काय विटंबना होते हे तुम्ही पाहिलंय का? तिथं तिला पायधुळी तुडवलं जातं, घाणीमध्ये टाकलं जातं. अक्षरशः कुत्र्यांनी या परडीमध्ये घाण केलेली मी पाहिलेलं आहे. अतिशय विटंबना होत असते. दुसरा विषय, केवळ विटंबना होत नाही तर तुम्ही ज्या भागामध्ये मी ती सोडलेली आहे तेथे अस्वच्छता, अपावित्र्य आणि घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं असतं. पहा, आपण म्हणतोय की तुळजापूर आनंदाची गोष्ट आहे, परंतु या तुळजापूरला स्वच्छ ठेवणं, पवित्र ठेवणं ही जबाबदारी आपली आहे. येडेश्वरीच्या ठिकाणाला स्वच्छ ठेवणं, पवित्र ठेवणं ही जबाबदारी आपली आहे. या परड्यांचं पुढं काय होतं? अतिशय दररोज ह्या परड्यांची विटंबना होत असते. आणि माझ्या मते हे एक घोर पाप आहे. आणि म्हणून आपण एक नवीन विचार घेऊन आज आलोय. त्यातला विचार असा आहे की परडी नेऊन ठेवायची म्हणजे विसर्जन करायचं. जसं गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन आपण करतो. विसर्जन म्हणजे त्याला मूळ ह्यातून दुसऱ्या ह्यात विलीन करणे. आता विसर्जन करण्याची प्रथा, पद्धत या पृथ्वीवरती 5 ठिकाणीच आपण विसर्जन करू शकतो. याच्या व्यतिरिक्त कोणतीच वस्तू तुम्ही कुठेच विसर्जित करू शकत नाही. हवा, पाणी, अग्नी, जमीन यामध्येच या वस्तू विसर्जित होतात. किंवा आजपर्यंत कोणीही मायचा लाल पैदा झालेला नाही की पंचमहाभूतामध्ये कोणती वस्तू विसर्जित होत नाही, तो वेगळंच काहीतरी त्यात विसर्जित करतो, असं होत नाही. म्हणजे एकंदर आपली शरीर, बॉडी, निसर्गातील प्रत्येक घटक या 5 तत्वामध्ये विलीन होत असतो. आता झालं काय, तुम्ही ही परडी नेऊन जमिनीवरती ठेवली, याचा अर्थ असा झाला की प्रत्यक्षात हिला विसर्जित व्हायला बरेच दिवस जाणार आहेत. ती डायरेक्ट विसर्जित झाली का नाही, तिला जमिनीवरती ठेवले. गणेशाच्या मूर्तीचं आपण विसर्जन पाण्यामध्ये करतो. देवाचं निर्माल्य असेल त्याचं विसर्जन आपण पाण्यामध्ये करतो. आता हे ठीक आहे, परंतु ज्या वेळेला आपण प्रत्येक गोष्ट नदी नाल्यामध्ये नेऊन टाकण्याची प्रथा आहे आपली, पाण्याला विसर्जन केलं, परंतु या नद्यांना या आपल्या कृतीमुळं नाल्याचं स्वरूप आलेलं आहे. नद्या दूषित झालेल्या आहे, घाण झालेलं आहे. अक्षरशः त्या पाण्याचा स्पर्श सुद्धा नको. एकेकाळी
आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला डायरेक्ट गावातील लोक नदीचं पाणी घरी नेऊन प्यायचे डायरेक्ट. आम्ही पिलंय. त्याच नद्यांचं पाणी आम्ही आता पिऊ शकत नाही. त्यांना नाल्याचं स्वरूप आलंय. म्हणजे हेही चुकीचं आहे. आता परडी विसर्जित कुठं करायची? पहिला विषय, परडी ही पंचमहाभूतामध्ये विसर्जित करायची. ज्या वेळेला त्या परडीला आपल्याला सोडायचं आहे त्यावेळेला आपल्या भावना त्याच्याशी जोडलेल्या आहेत. अन्यथा परडी ही एक बांबूपासून बनवलेली वस्तू आहे. आता नवीन प्रयोग असे आहेत. अनेक लोकांनी हे प्रयोग केलेले आहेत, कारण त्यांची आपल्या देवीवरती खऱ्या अर्थानं भक्ती आहे, परडीवरती त्यांचं खरं प्रेम आहे. आणि म्हणून मग काही लोकांनी असं केलंय, जी परडी आहे ती भूमीला अर्पण केलेली आहे. भूमीला अर्पण करणे म्हणजे काय? जमिनीमध्ये खड्डा काढायचा आहे, त्यामध्ये परडी ठेवायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, मान द्यायचा आहे आणि ते मुजवून टाकायचे. मुजवून टाकल्यानंतर अजून त्यामध्ये चांगला एक संकल्प आहे, त्यावरती तुम्ही एखादं झाड लावू शकता, एखादं झाडाचं रोपटं लावू शकता. हळूहळू काय होईल, जमिनीमध्ये त्या बांबूच्या परडीचं खत होईल. ते खत जमिनीला पोषक ठरेल आणि झाडाला मिळेल. त्याला फुले येतील आणि एकंदरच त्या परडीचं रूपांतर त्या वृक्षामध्ये, झाडामध्ये झालेलं असेल. ही कल्पना सुद्धा खूप चांगली आहे. अनेक वेळेला नदीकडेच्या वाळूमध्ये, नदीकडच्या जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही परडीला भूमीला अर्पण करू शकता. याचं कारण त्याचं लवकरात लवकर खत होऊन जाईल आणि तिथून पुढं ते जमिनीला पोषक ठरेल. आता अनेक लोक म्हणतील की आमच्याकडं जमीन नाही आहे, आम्ही सिटीमध्ये राहतोय वगैरे वगैरे. तर याचा प्रयोग तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये देखील करू शकता. याचं कारण हे ऐकताना तुम्हाला असं वाटेल की काय सांगताय तुम्ही, हे असं काय असतं का? नाही, असंच असतं. हीच तर खरी आपल्या देवीवरची प्रेम असेल आपलं, किंवा त्या परडीविषयी प्रेम असेल. अन्यथा तुम्हाला हे फार भयंकर वाटते, असं काय करायचं, आम्हालाही बरं वाटत नाही. आणि जिथं कुत्री घाण करतायत, लोक चप्पलनं तुडवतायत, ते तुम्हाला बरं वाटतंय? तर या पद्धतीनं जर विसर्जन आपण केलं, अत्यंत चांगली गोष्ट होईल. आणि जर तुमच्याकडे जमिनी असतील किंवा तुमच्या पाहुण्यांच्या किंवा तुमच्या मित्रांच्या, ओळखीच्या लोकांच्या जमीन असेल, तर तिथं तुम्ही एक परडी जमिनीला विसर्जित केली की त्यावरती एक वृक्ष लावायचा आणि त्याची देखभाल देखील करायची आहे. हळूहळू तो मोठा होईल. तुमची आई जो कोणी असेल, तुळजाभवानी, येडेश्वरी कोणी असेल, ती तुमच्यावरती इतकी प्रसन्न होईल, इतकी खुश होईल, आनंदी होईल. आपल्याला नवनवीन उपक्रम घेऊन यायचा आहे, कारण ईश्वर केवळ देवळात नाही, ईश्वर सर्वत्र आहे. पहिल्यांदा ईश्वराला निसर्गामध्ये पाहावं लागेल आणि निसर्गाची काही हानी होता कामा नाही. आपण ते करतोय. जे जे आपल्या देवींचं प्रकट ठिकाणं आहेत, ती ठिकाणं आपण प्रदूषित केलेली आहेत. अक्षरशः नाकाला रुमाल लावून जावं लागतं. आपण तिथे इतक्या श्रद्धाविश्वासानं जातोय, इतकी दुर्गंधी, इतकी घाण असते. त्यामुळं देवस्थानाच्या ठिकाणचं पावित्र्य घालवलं तर ह्याचं पाप देखील भयंकर लागतं. तुम्ही म्हणाल की आम्ही नैवेद्य दिलाय, देवाचं केलंय, त्याचा काही उपयोग नाही. तिथं गेलाय, नाही तुम्हाला हे काही करता आलं, नारळ वगैरे नका करू, परंतु त्यातलं पावित्र्य राखा. तिथलं काही घाण असेल तर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. तर परडीचं विसर्जन करण्याची ही प्रथा खूप चांगली आहे, खूप चांगली आहे. काही भिवू नका, काही नसतं असं. यातून एक चांगला संकल्प तयार होईल आणि निसर्गाचं प्रदूषण वाचेल. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारील घंटीची पण औषध दाबा. जय आदिशक्ती.